येत्या जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली। भारतीय विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत असताना त्यांनी राज्य सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली। या नव्या कायद्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित होणार असून नागरिकांना मालमत्तेसंदर्भात अनेक वादांपासून दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र शासनात आधुनिक बदल घडवत असून कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाअंतर्गत 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार करण्यात आले आहेत। तसेच 1.5 लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात सुरुवात झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले। कार्यक्रमात मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉक्टर पतंगराव कदम स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। राज्याच्या प्रगतीसाठी शिक्षण, तंत्रज्ञान आणि प्रशासकीय सुधारणा यांचा संगम घडवण्याचा निर्धार शासनाने व्यक्त केला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी आफिया इनामदार यांचा रिपोर्ट।